सर्वसामान्यांचा निर्भीड आवाज. लोकशाही महाराष्ट्र न्यूज. जत तालुक्यात प्रशासकीय अनागोंदी आणि अप्पर तहसीलदारांच्या मनमानी कारभाराविरोधात संताप. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील जनतेच्या हक्कावर गदा आणणारा आहे. जत तालुक्यातील संध विभागाच्या अप्पर तहसीलदार रोहिणी शंकरदास यांच्या कारभाराबद्दल सध्या संताप व्यक्त केला जात आहे. स्थानिक प्रशासनावर आरोप आहे की शेकडो प्रकरणे विनाकारण प्रलंबित ठेवली जात आहेत. यामध्ये कलम 144, कलम 258, कलम 143 आणि जमिनीच्या हक्कासंबंधी अनेक महत्त्वाच्या केसेसचा समावेश आहे. यामुळे शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेला केवळ हेलपाटे मारावे लागत नाहीत, तर त्यांना आर्थिक त्रासालाही सामोरे जावे लागत आहे. आरोप असा आहे की ही प्रकरणे प्रलंबित ठेवून लोकांकडून आर्थिक तडजोडीची मागणी केली जाते. जरी ही माहिती सत्य असेल तर हा एक मोठा प्रशासकीय भ्रष्टाचार आहे. केवळ हीच बाब नाही तर पांडोजरी येथील सिद्धनाथ परिसरातही मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा आरोप केला जात आहे. आरोप आहे की वर्ग 2 ची जमीन वर्ग 1 करताना नियमांचे उल्लंघन करून शासनाचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान करण्यात आले आहे. रेडी रेकनरच्या दरापेक्षा खूप कमी नजराणा भरून घेऊन चुकीच्या पद्धतीने जमिनीच्या खरेदी विक्रीची परवानगी देण्यात आली. या संपूर्ण प्रकरणी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश देऊन चौकशीही केली होती. त्याचा गोपनीय अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आला आहे. परंतु दुर्दैवाची बाब म्हणजे या अहवालानंतरही संबंधित अधिकाऱ्यांवर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. संध विभागातील जनता आणि शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की त्यांच्याशी अत्यंत अपमानजनक वर्तणूक केली जाते. साध्या कामासाठी लाच मागणे, मानसिक त्रास देणे हे नित्याचे झाले आहे. जिल्हा परिषद सदस्य सुनील रावसाहेब पवार यांनी या सर्व प्रकाराची लेखी तक्रार केली आहे. आता प्रश्न हा उपस्थित होतो की जोपर्यंत सखोल चौकशी होऊन दोषींवर कारवाई होत नाही तोपर्यंत सामान्य जनतेला न्याय कधी मिळणार? प्रशासनाने यावर वेळीच पावले उचलणे गरजेचे आहे, अन्यथा जनतेचा व्यवस्थेवरील विश्वास उडाल्याशिवाय राहणार नाही. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.